मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। आय टी ॲडमिशनचं अपडेट आहे, तर यामध्ये स्पॉट ॲडमिशन जे चालू आहे त्याच्याबद्दल नवीन अर्ज भरणे, म्हणजे अद्याप जर अर्ज कोणी भरला नसेल तर त्यांच्यासाठी एक चान्स दिलेला आहे नवीन अर्ज भरण्यासाठी। आणि त्यानंतर जे नवीन अर्ज भरलेले असतील, जुने अर्ज भरले असतील त्यांच्यासाठी स्पॉट ॲडमिशनच्या तारखा वाढवल्या आहेत। आता त्यामुळे पसंतीचे ट्रेडसुद्धा तुम्हाला मिळणार आहेत आणि कसे मिळू शकतात हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर नवीन अर्ज करणे सुद्धा सुरू आहे, स्पॉट राऊंडच्या तारखासुद्धा वाढवल्या आहेत आणि पसंतीचा ट्रेड मिळण्यासाठी एक टिप देणार आहे। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। आजच सकाळी VC झाल्यानंतर मित्रांनो प्रवेशाचं वेळापत्रक पुन्हा एकदा अपडेट केलेलं आहे। तर नव्याने ऑनलाईन अर्ज करणे हे जी तारीख आता जी 22 होती ती या ठिकाणी 28 ऑगस्टपर्यंत वाढवलेली आहे। म्हणजे 3 जुलैपासून अर्ज केलेले जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी परत अर्ज भरायची गरज नाही। फक्त ज्यांनी अद्याप अर्ज भरलेच नाहीत, अर्ज सादर करू न शकलेल्या उमेदवारांना स्पॉट राऊंडसाठी म्हणजे समुपदेशन फेरीसाठी संधी मिळावी म्हणून 28 तारीखपर्यंत जागा त्या ठिकाणी भरल्या जाणार आहेत, म्हणजे नव्याने अर्ज भरले जाणार आहेत। आणि त्यानंतर जी फेरी आपली राऊंड आहे, स्पॉट राऊंड 17 पासून चालू झालेला आहे, 22 पर्यंत होता, त्याची तारीखसुद्धा आता 29 ऑगस्ट केलेली आहे। म्हणजे 17 पासून आता 22 झाली, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 रोज राऊंड असणार आहेत। त्याला आपण स्पॉट राऊंड सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत हजेरी लावायची आहे, म्हणजे समुपदेशनसाठी स्पॉटसाठी स्वतः हजर राहायचं आहे, व्यक्तिशः हजर राहून। तर या ठिकाणी बघा, ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे ITI मध्ये आणि ज्यांनी अर्ज भरलेला आहे त्यांनी व्यक्तिशः हजर राहून संस्थेत, म्हणजे ज्या तुमच्या ITI मध्ये घ्यायचं आहे ॲडमिशन, तिथे तुम्ही सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत म्हणजे 11 वाजेपर्यंत तरी तुम्हाला पोहोचायचं आहे। त्यानंतर तुमची हजेरी लावली जाईल आणि 12 वाजता बरोबर तुम्हाला गुणवत्ता यादी चिकटवली जाईल। म्हणजे साधारण हजेरी नोंदवली आहे, जे जे उमेदवार तिकडे हजर असणार आहेत त्यांची एक वेगळी मेरिट लिस्ट ऑनलाईन जनरेट होते आणि ती साधारण 12-12:30 वाजेपर्यंत दिसते आपल्याला। त्यानंतर गुणवत्ता यादीनुसार तुम्हाला ज्या काही जागा उपलब्ध आहेत त्या जागा त्या ठिकाणी 1 वाजल्यापासून वाटप होणार आहे, म्हणजे ॲडमिशन तुमचं 1 वाजता सुरू होणार आहे। आता हे रोज असणार आहे, दररोज लिहिले, त्यामुळे रोज तुम्हाला जर तुम्हाला ITIच्या ॲडमिशनला जायचं असेल तर रोज तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहून या प्रोसेस करायच्या आहेत। सदर संस्थातील समुपदेशन फेरी जी आहे म्हणजे स्पॉट ॲडमिशन आहे, सर्व मूळ प्रमाणपत्र त्याच दिवशी त्यांनी सादर करायचे आहेत आणि किंवा त्या ठिकाणी 1-2 दिवस तुम्हाला वाट पण म्हणजे दिली जातं, अर्ज भरून दिला जातो की तुम्ही त्यानंतर ओरिजिनल सादर करू शकता। तर अशा प्रकारच्या फेऱ्या ह्या प्रायव्हेट ITIला सुद्धा चालू आहेत आणि या ठिकाणी गव्हर्नमेंट ITIला सुद्धा राऊंड चालू आहेत। तर अशा प्रकारे अपडेट आहे। आता तुम्हाला पसंतीचे ट्रेड कसे मिळणार असे बरेच जण विचारत आहेत। तर पसंतीचे ट्रेड मिळणार, आता बरेच जणांचे पसंतीचे म्हणजे इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, RAC असेल, डिझेल असेल, मोटर मेकॅनिक असेल, ड्राफ्ट्समन असेल, फिटर असेल, इतरही ट्रेड त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत, त्याही तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता। समजा आता हे कसे मिळणार आहे ते आपण बघू। तर यामध्ये जे काही ॲडमिशन चालू आहेत, मग पॅरल ॲडमिशन 11वी आहे, 12वी आहे, डिग्री, डिप्लोमा आणि D.Pharm वगैरे, मेडिकल, म्हणजे सगळ्या प्रकारचे ॲडमिशन अजूनही चालू आहेत। तर काही मुलांनी सगळीकडे अर्ज भरून ठेवलेले असतात, मग काही मुलांना डिप्लोमा लागला, डिग्री लागला तर त्या ठिकाणी ITI प्रवेश बरेच मुलं कॅन्सलसुद्धा, जी हुशार मुलं असतात 90% 95% मार्क्स, ती काय करतात, ITI प्रवेश रद्द करून जर डिग्री डिप्लोमा प्रवेश मिळाला असेल तर त्या ठिकाणी ITI प्रवेश रद्द करतात। त्यामुळे इलेक्ट्रिशियन, मोटर मेकॅनिक सारख्या जागा ज्या मेरिटच्या आहेत त्या ठिकाणी वेकंट होतात। त्याचबरोबर काही ठिकाणी मुलांची राहण्याची व्यवस्था होत नसेल तर त्याही जागा मुलं काय करतात, ॲडमिशन कॅन्सल करतात आणि दुसरीकडे ॲडमिशन, म्हणजे त्यांची राहायची सोय होते त्या ठिकाणी। मग अशा वेळी काय होतात, व्हेकंट सीट होतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्या व्हेकंट सीट लगेच दिल्या जातात। म्हणजेच म्हटलेलं आहे की इलेक्ट्रिशियन मिळेल, टर्नर मिळेल, फिटर मिळेल, जे काही ट्रेड मिळणार आहेत ते पसंतीचे ट्रेड असू शकतात। त्यामुळे तुम्हाला अपडेट राहणं गरजेचं आहे, व्हेकंट सीट रोज बघणं गरजेचं आहे। आता या ठिकाणी जी प्रोसेस आहे 28 ते 29, आता 24 तारीखपासून साधारण हे राऊंड सुरू होतील। तर 24 कॅन्सल झालेल्या जागा ह्या 24/8/26 ते 29/8/26
पर्यंत रोज भरल्या जातील. वेळेत हजर राहा, उत्तम ट्रेड घ्या. आता वेकंट सीट बघून स्वतः उमेदवारांनी ITI मध्ये हजर राहायचं आहे. म्हणजे ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी हजर राहायचं आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत हजेरी नोंदवली जाणार आहे. म्हणजे स्पॉटची प्रक्रिया अशा प्रकारेच असते. त्याच दिवशी लगेच तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे. तर सकाळी 11 वाजता हजेरी, 12 वाजता मेरिट लिस्ट आणि दुपारी लगेच 1 वाजता त्याच दिवशी स्पॉट मेरिटनुसार ॲडमिशन दिलं जाणार आहे. तर अशा प्रकारे स्टेप्स असतात. त्यामुळे या 2-3 स्टेपमध्येच तुम्हाला राऊंड ज्या काही वेकंट सीट असणार आहेत 24 ते 29 तारीखपर्यंत तुम्हाला मिळणारच आहे. त्यामुळे अपडेट राहा आणि जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.